नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पी-एच-डी रजिस्ट्रेशन आजपासून सुरुवात झालेली आहे. जे विद्यार्थी पेट फर्स्ट आणि पेट सेकंड क्वालिफाय झालेले आहेत, एलिजिबल झालेले आहेत व जे विद्यार्थी नेट, सेट, गेट, जीपॅट अशा विविध एक्झाम तसेच एम-फिल असणाऱ्या विद्यार्थी सुद्धा आजपासून ते दिनांक 3 एप्रिल पर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणार आहेत. तथापि सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आता एकच प्रश्न आहे, की नेमका सिनॅप्सिस हा कसा तयार करावा? सिनॅप्सिस तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे? तर त्या संदर्भातला हा व्हिडिओ मी आपणासमोर सादर करत आहे. सर्वांचं राज बॉटनी या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूयात, की पी-एच-डी सिनॅप्सिस नेमका कसा तयार करावा? व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. कृपया स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहावा. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण समजून घेऊयात, की सिनॅप्सिस म्हणजे नेमकं काय? सिनॅप्सिस म्हणजे एक निबंध असतो. जसे की निबंधामध्ये आपण अगोदर इंट्रोडक्शन देत असतो, म्हणजे ओळख देत असतो, पार्श्वभूमी तयार करत असतो, की नेमका हा निबंध कशा संदर्भात आहे. तसंच समजा एखादा टॉपिक आपण सिलेक्ट केला. टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर आपण तो टॉपिक का सिलेक्ट केला, त्यामागची पार्श्वभूमी काय, हे आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये द्यावं लागतं. मग प्रिपरेशन ऑफ सिनॅप्सिसमध्ये फॉन्ट्स, मार्जिन, चॅप्टर नंबर, सेक्शन अँड सबसेक्शन नंबर, इक्वेशन नंबर, tables, references, symbols, abbreviations, nomenclature, page number must be as in the case of the thesis. म्हणजे thesis जो आपण भविष्यामध्ये लिहिणार आहोत, पीएचडीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, तो thesis नेमका कसा असणार आहे, त्याचं एक संक्षिप्त रूप, त्याचा एक abstract फॉर्म म्हणजे सिनॅप्सिस. मग यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, the pages should conform to the following specification. मग सिनॅप्सिस तयार करताना सर्वप्रथम आपण फॉर्मॅट बघूया. पेजची साईज काय पाहिजे, तर आपल्या स्टँडर्ड A4 साईज पाहिजे. फॉन्ट टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट वापरायचा आहे. फॉन्ट साईज फॉर टेक्स्टची जी साईज असणार आहे ती 12 ची साईज ठेवायची आणि सिनॅप्सिसमध्ये ज्या हेडिंग्स राहणार आहेत त्या हेडिंगची साईज ही 14 अशी ठेवायची 14. मग प्रत्येक टेक्स्ट मधली लाईन मधली जी काही स्पेस आहे ती स्पेस 1.5 लाईनचा स्पेस आपल्याला ठेवायचा आहे. पेजची मार्जिन टॉप पेज 30 to 35 mm, bottom is 25 to 30 mm, left side 35 to 40 mm, right side 20 to 25 mm. आणि जे काही पेज आहे, किती पेजचा सिनॅप्सिस असावा, 10 ते 15 पेजचा सिनॅप्सिस हा मोर दॅन सफिशियंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या समोर मी हा एक फॉर्मॅट ठेवलेला आहे. माझाच थेसिस जो की मी 2008 मध्ये माझ्या थेसिसचा जेव्हा मला पी-एच-डीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, तेव्हा लिहिलेला हा सिनॅप्सिस आहे. त्याचाच या ठिकाणी मी फॉर्मॅट या ठिकाणी ठेवलेला आहे. पहा, सिनॅप्सिस ऑफ द थेसिस एन्टायटल्ड. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या थेसिसचं जे काही थेसिस तुम्ही भविष्यामध्ये लिहिणार आहात, त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्मचं त्याचं टायटल तुम्हाला अगोदर व्यवस्थितपणे लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर आपल्या विद्यापीठाचा लोगो, सबमिटेड टू विद्यापीठाचा लोगो, खाली विद्यापीठाचं नाव या ठिकाणी आपण पाहू शकता, युनिव्हर्सिटी नेम. त्यानंतर कशासाठी आहे, फॉर द डिग्री ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजे पी-एच-डी साठी. आणि तुमचा जो विषय आहे इन बॉटनी, कुठलाही विषय तुमचा असू शकतो. आर्ट फॅकल्टीचा असू शकतो, कॉमर्स फॅकल्टीचा असू शकतो, एज्युकेशन, सायन्स, जो तुमचा विषय असेल तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं नाव म्हणजे रिसर्च स्टुडंट नाव या ठिकाणी लिहायचं, रिसर्च स्टुडंट. या ठिकाणी माझं नाव लिहिलेलं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे रिसर्च गाईड जर अवेलेबल असेल, रिसर्च गाईडचं कन्सेंट लेटर जर तुम्ही घेतलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही रिसर्च गाईडचं नाव लिहू शकता. अन्यथा हा फॉर्मॅट तुम्हाला ब्लँक ठेवायचा आहे. रिसर्च गाईडच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही डॅश 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 असं लिहू शकता. कारण तुम्ही कुठल्याच गाईडला अप्रोच झाले नसाल तर काळजी करू नका. पण तुम्हाला सिनॅप्सिस हा करावा लागणार आहे. मग सिनॅप्सिस करत असताना या ठिकाणी जर गाईड उपलब्ध नसेल तर रिसर्च गाईडचा ही जी जागा या ठिकाणी तुम्हाला डॅश असं लिहावं लागेल. त्यानंतर मंथ अँड इयर. मंथ मी जेव्हा हा सिनॅप्सिस तयार केला होता तेव्हा ऑगस्ट हा मंथ होता आणि इयर 2008 हे होतं. तर असा एक शॉर्ट फॉर्मॅट सिनॅप्सिसचा जे काही कव्हर पेज ज्याला आपण फ्रंट पेज सुद्धा म्हणू शकतो, तर हे फ्रंट अशा प्रकारचं असू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे कलर सुद्धा देऊ शकता. टायटलला वेगळा कलर, विद्यापीठाच्या नावाला वेगळा कलर देऊ शकता.
कलरिंग तुम्ही वापरण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. त्याचं कलर पेज सुविधा प्रिंट घेऊन तुम्ही फ्रंट पेज तयार करू शकता. तर आता आपल्याला हे झालं तुम्हाला आता फॉर्मॅट. पण सिनॅप्सिस तयार करताना कुठल्या-कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कव्हर पेजचं तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. पण आतले जे पेजेस आहेत, जे आपल्याला 10 ते 12 पेज बनवायचे आहेत, मग ते बनवत असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. फर्स्टली, द रीडर मस्ट बी एबल टू रीड युअर सिनॅप्सिस. म्हणजे तुमचं टायटल इतकं कॅची असलं पाहिजे, फ्रंट पेज इतकं कॅची असलं पाहिजे, की जे आर-आर-सी कमिटी समोर तुमचा सिनॅप्सिस ठेवल्यानंतर ते सिनॅप्सिस पूर्ण पेजेस उचलून त्यांना पाहावं वाटलं पाहिजे. अँड अंडरस्टँड व्हॉट कॉन्ट्रिब्युशन इट वुड मेक टू द रिसर्च एरिया. तुमचं टायटल कॅची असल्यानंतर आतमध्ये ते पाहण्यात येईल आणि पाहण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी रिसर्च एरियामध्ये किती कॉन्ट्रिब्युशन राहणार आहे, किती सहभाग राहणार आहे ह्या टॉपिकचा, सिलेक्ट केलेल्या टॉपिकचा. तर टायटल कॅची असावं. त्यानंतर यू शुड ऑल्सो एक्सप्लेन द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, मेथोडॉलॉजी, डाटा अॅनालायझेशन अँड प्रेझेंटेशन फॉर्मॅट. मग त्या सिनॅप्सिसमध्ये अगोदर इंट्रोडक्शन तर येणारच आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हज पाहिजे. मेथोडॉलॉजी म्हणजे तुम्ही कोणकोणत्या पद्धती अवलंबणार आहेत. डाटा अॅनालायझेशन म्हणजे कुठला जे तुम्हाला रिझल्ट मिळतील, त्या रिझल्ट अॅनालिसिस करण्यासाठी, डाटा अॅनालिसिस करण्यासाठी तुम्ही काय-काय वापरणार आहेत. प्रेझेंटेशन फॉर्मॅट. त्यानंतर फायनली यू शुड कन्क्लूड विथ लिमिटेशन्स ऑफ युअर स्टडी. म्हणजे एखादं रिसर्चवर एखादा टॉपिक आपण त्यावर काम करणार आहोत, रिसर्च करणार आहोत. ते करत असताना कुठल्या अडचणी येऊ शकतात, लिमिटेशन काय-काय ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर रिसर्च सिनॉप्सिस टॉपिक जो आहे, जे टायटल राहणार आहे, इट शुड बी क्लिअरली डिफाईन्ड द टायटल ऑफ युअर रिसर्च प्रोजेक्ट. आता या ठिकाणी रिसर्च प्रोजेक्ट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही सिनॉप्सिस असं वाचावं. तर तुमचं जे टायटल राहणार आहे सिनॉप्सिसचं, ते सिनॉप्सिसचं टायटल एकदम क्लिअरली असावं. कन्फ्युजन अजिबात नसू नये. एका शब्दामध्ये जास्तीत जास्त एका ओळीमध्ये किंवा दीड ओळीमध्ये टायटल असावं. जास्त लांब सुद्धा टायटल नसू नये. त्यानंतर टायटल दिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे. आता हे दुसरं पेज सुरुवात व्हायला होत आहे. पहिलं पेज म्हणजे कव्हर पेज. मग दुसऱ्या पेजवर काय राहणार आहे? टायटल आहे. टायटलच्या खाली इंट्रोडक्शन म्हणजे ओळख. इंट्रोडक्शन स्टेट ब्रीफ बॅकग्राऊंड अँड इंट्रोड्यूस द सब्जेक्ट इन फ्यू पेजेस. म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की तो टॉपिक तुम्ही सिलेक्ट का केलेला आहे? त्या मागची पार्श्वभूमी तुम्हाला द्यावी लागणार आहे. 1 ते 2 पेजमध्ये इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर इट शुड नॉट बी डायरेक्टली लिफ्टेड फ्रॉम द ओरिजिनल सोर्स. आता इंट्रोडक्शन तयार करत असताना किंवा एखादा टॉपिक तुम्ही सिलेक्ट केला किंवा सिनॉप्सिस तयार करत असताना तुम्ही इंटरनेटवर भरपूर असे रिसर्च पेपर पाहता. तर जशाच्या तसं त्या ठिकाणी रिसर्च पेपरवरून कुठलाही पॅराग्राफ तुम्हाला उचलून तुमच्या सिनॉप्सिसमध्ये टाकायचा नाही. इथं काय म्हणत आहे, इट शुड नॉट बी डायरेक्टली लिफ्टेड फ्रॉम द ओरिजिनल सोर्स. म्हणजे थोडक्यात कॉपी पेस्ट आपल्याला करायची नाही. त्यामध्ये मॉडिफिकेशन करून तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. मेक युअर आर्ग्युमेंट्स अँड अडॉप्ट अन एनालिटिकल इंट्रोडक्शन टू प्लेस द प्रॉब्लेम अंडर इन्व्हेस्टिगेशन इन अ पर्स्पेक्टिव्ह. जो टॉपिक तुम्ही सिलेक्ट केलेला आहे, त्या टॉपिक का सिलेक्ट केलेला आहे, त्याचा व्यवस्थितपणे एक संक्षिप्त अहवाल तुम्हाला द्यायचा आहे. त्यामध्ये जे काही बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड म्हणजेच इंट्रोडक्शन राहणार. हा टॉपिक आपण का सिलेक्ट केलेला आहे आणि लक्षात घ्या, कॉपी पेस्ट या ठिकाणी तुम्हाला करायचं नाही आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन झाल्यानंतर नीड फॉर रिसर्च, स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. समजा एखादा टॉपिक तुम्ही घेतलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या पीएचडीच्या वेळेस टॉपिक घेतला होता, इम्पॅक्ट ऑफ स्टोरेज फंजा ऑन ऑइल सीड डिटोरिएशन. म्हणजे जे काही ऑइल सीड आपण साठवून ठेवतो, त्या ऑइल सीड साठवून ठेवल्यानंतर त्यावर बुरशी पडतात. मग त्या बुरशी पडल्यानंतर शेतकऱ्यांचं किती-किती नुकसान होतं, कसं नुकसान होतं, हा झाला प्रॉब्लेम. तर आपल्याला इकडे वळवायचं आहे, की सिनॉप्सिस तयार करत असताना हा टॉपिक मी का सिलेक्ट केलेला आहे. आता मी माझं एक्झाम्पल आता दिलं होतं, जो टॉपिक मी सिलेक्ट केला होता, की बुरशी त्या ऑइल सीडवर पडतात. मग त्या ऑइल सीडवर पडणाऱ्या बुरशींना आपण कसं कंट्रोल करता येईल. अगोदर तर प्रॉब्लेम सांगितला, की बुरशींचा प्रॉब्लेम आहे. मग ते बुरशीचा प्रॉब्लेम आपल्याला कंट्रोल करायचा असेल, त्याचं मॅनेजमेंट करायचं असेल, तर आपल्याला काय-काय करावं लागेल, कुठलं-कुठलं मेथोडॉलॉजी वापरावं लागणार आहे. तर हे झालं नीड फॉर रिसर्च. रिसर्चची गरज का आहे? तसं तुम्ही कुठल्याही क्षेत्रामधले असाल, तुमचं आर्ट फॅकल्टी असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, तर तुम्हाला त्याची गरज का पडली आहे? हाच टॉपिक सिलेक्ट करण्याची का गरज पडलेली आहे? नीड फॉर रिसर्च. क्लिअरली स्टेट द प्रॉब्लेम टू बी अंडरटेकन.
make a clear statement highlighting the exact coverage and purview of the problem under investigation. आपण जे जे काही इन्व्हेस्टिगेशन किंवा रिसर्च करणार आहोत त्याचं कार्यक्षेत्र कुठलं आहे, कोणाकोणाला किंवा कोणत्या कोणत्या समाजामधल्या कुठल्या कुठल्या फॅक्टरला त्याचा फायदा होणार आहे आणि जेणेकरून त्याची गरज राहणार आहे. तर हे झालं नीड फॉर रिसर्च. त्यानंतर तिसरी महत्वाची आहे ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप. पहिले झालं इंट्रोडक्शन, नंतर नीड फॉर रिसर्च आणि तिसरा आहे आता ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप. हे सिनॅप्सिसची तिसरी स्टेप आहे. मग आपण नेमके याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा स्कोप म्हणजे काय, स्कोप म्हणजे याचा एरिया कुठपर्यंत आहे, कोणाकोणाला याचा फायदा होऊ शकतो. तर ऑब्जेक्टिव्ह स्कोप ऑफ द रिसर्च वर्क शुड बी क्लिअरली पॉइंट आउट. ऑब्जेक्टिव्ह तुमचे क्लिअरली पाहिजेत. Clearly define what the purpose of the PhD project or PhD synopsis. What questions are you trying to answer? जे काही क्वेश्चन जे प्रॉब्लेम मध्ये आपण मांडलेले आहेत, जसं नीड फॉर रिसर्च मध्ये जे प्रॉब्लेम आपण मांडलेले आहेत, मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे उत्तर आहेत तेच आपलं रिसर्च असणार आहे आणि ते आपल्याला एक्सप्लेन करून प्रूव्ह करावं लागणार आहे सायन्स फॅकल्टी. हाऊ विल यू मेजर सक्सेस? म्हणजे जे जे काही आपल्याला एक्सपेरिमेंटल रिझल्ट मिळणार आहे ते आपण कुठल्या फॉर्म मध्ये मेजर करणार आहेत, मोजमाप करणार आहे. आता ऑब्जेक्टिव्ह बघा, जसं मी माझा टॉपिक समोर ठेवून या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह तयार केलेले आहे, जो इम्पॅक्ट ऑफ स्टोरेज फंजाय ऑन ऑइल सीड डिटोरिएशन. मग काय त्यामध्ये, टू कलेक्ट द ऑइल सीड फ्रॉम डिफरंट रिजन. आता मला त्या ऑइल सीडवर कुठल्या कुठल्या फंजाय पडतात हे जर मला जर इन्व्हेस्टिगेट करायचं असेल तर मला अगोदर त्या ऑइल सीड कलेक्ट करावं लागतील. हे झालं ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर टू आयसोलेट अँड आयडेंटिफाय फंजाय फ्रॉम द डिफरंट कलेक्टेड सॅम्पल. जे ऑइल सीड मी कलेक्ट करणार आहे वेगवेगळ्या प्लेस मधून, तर अगोदर मला काय करावं लागणार आहे, कलेक्शन तर केलंच आहे. मग कलेक्शन केल्यानंतर ते सगळे लॅबमध्ये आणून त्याला आर्टिफिशियल मला फूड द्यावं लागेल. त्याच्यावर त्या फंजा येतील त्या ऑइल सीडवर आणि त्या फंजा मला आयडेंटिफाय करावं लागतील. फंजा म्हणजे बुरशी. त्यानंतर टू स्टडी द हायड्रोलायटिक एन्झाईम. प्रत्येक फंगस वाढत असताना कुठल्याही याच्यावर तुम्ही फंगस पाहिला असेल, फ्रूटवर असेल, व्हेजिटेबल असेल, ऑइल सीडवर असेल, ते वाढत असताना ते त्यांचं स्वतःच एक एन्झाईम सिक्रेट करत असतं, ज्याच्या माध्यमातून फंजाय एखाद्या सबस्ट्रेटवर वाढत असतात. मग ते कुठले हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, कुठले हायड्रोलायटिक एन्झाईम प्रोड्यूस करतात ते सुद्धा स्टडी करता येईल. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू स्टडी द बायोकेमिकल स्टॅटस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सिलेक्टेड फंजाय. म्हणजे फंजाय त्या ऑइल सीडवर वाढत असताना त्या ऑइल सीड मधले कुठले कुठले घटक कमी झालेले, त्याचं कार्बोहायड्रेट किती कमी झालं, प्रोटीन किती कमी झालेले आहे, ऑइल सीडचं पर्सेंटेज किती कमी झालेलं आहे, यालाच म्हणतात बायोकेमिकल स्टॅटस. तर हे एक ऑब्जेक्टिव्ह. त्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह टू स्टडी द डिफरंट बायोकेमिकल पॅरामीटर, किंवा जे काही ऑइल सीडचे जे पॅरामीटर्स आहेत, सॅप्लिफिकेशन नंबर, आयोडीन व्हॅल्यू, आयोडीन इंडेक्स, हे वेगवेगळे पॅरामीटर स्टडी करता येतील ऑब्जेक्टिव्ह मध्ये. त्यानंतर पुढचं ऑब्जेक्टिव्ह टू स्टडी द इको फ्रेंडली मॅनेजमेंट ऑफ स्टोरेज फंजाय. मग आपण प्रॉब्लेमचं सगळे मांडलेले, प्रॉब्लेमचं अनालिसिस केलेलं आहे, मग या प्रॉब्लेमचं कंट्रोल कसं करता येईल, तर थोडक्यात ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह मध्ये सांगितलेलं आहे. जे फंजाय आढळलेले आहे त्या फंजायला कंट्रोल कसं करता येईल, तर हे सुद्धा आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये द्यावं लागतं. तर हे ऑब्जेक्टिव्हचं तिसरी स्टेप अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. जो टॉपिक आपण सिलेक्ट केलेला आहे त्या त्या टॉपिकच्या सलग्नित किंवा त्या टॉपिकच्या एक्झॅक्टली मिळते जुळते या अगोदर कोणी रिसर्च वर्क केलेला आहे का. मग समजा आपण उदाहरण घेऊयात 1990 पासून रिसर्च वर्क केलेलं असेल, त्याच्या अगोदर पासून सुद्धा असू शकतं, परंतु आपल्याला 1990 ते आजच्या घडीपर्यंत आपण सिलेक्ट केलेल्या टॉपिकवर जे काही रिसर्च वर्क झालेलं आहे, 1990 असेल, 91, 92, 53, 91, 92, 93, 94, 95, 2001, 2, 3, 4 अप टू 2019 पर्यंतचे आपल्याला ते रेफरन्सेस, त्याचं रिसर्च पेपर आपल्याला वाचावे लागणार आहे. आणि मग हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर किती पाहिजे, अबाउट 3 to 5 पेजेस. 3 पेज ते 4 पेज सफिशियंट आहे. Its survey of juristic writing on the chosen topic. Consult the literature article, books, reports, cases on the broad theme to the highlight. आता बघा या ठिकाणी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर लिहित असताना तुम्हाला लिटरेचर आर्टिकल म्हणजे जे जे काही संसाधने उपलब्ध आहे, जे साहित्य आहे, त्या साहित्यामधले जे काही टॉपिक आहे, जसं की जर्नल्स आहेत, जर्नल मध्ये रिसर्च पेपर असतात, रिसर्चचे आर्टिकल असतात, ते रिसर्च आर्टिकल तुम्हाला वाचावे लागणार आहे. मग त्याचा रेफरन्स तुम्ही तुमच्या सिनॅप्स मध्ये देऊ शकता. बुक्स आहेत, काही ज्या मेथड्स आहेत त्या मेथड
ह्या बुक्समध्ये असतात. काही बायोकेमिस्ट्रीचे बुक्स असतात. आर्ट फॅकल्टीमध्ये सुद्धा बुक्स असतात. त्या बुकमधून सुद्धा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. लिटरेचर आपण काय करायला लागलो? साहित्य कुठलं आहे? या अगोदर त्या आपण सिलेक्ट केलेल्या टॉपिकवर या अगोदर कोण वर्क केलेलं आहे? त्याला म्हणतात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, म्हणजे पुनरावलोकन. रिव्ह्यू म्हणजे काय? पुनरावलोकन. साहित्याचं पुनरावलोकन. आपल्या टॉपिकशी मिळतं जुळतं या अगोदर कोण काम केलेलं आहे त्याचा पुनरावलोकन घेणे म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्यासाठी बुक वाचावं लागतील, रिसर्च पेपर वाचावं लागतील, वर्तमानपत्र सुद्धा मागचे काय असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. काही केसेस डाटाबेसेस असेल, मोनोग्राफ असेल, जेणेकरून तुम्हाला तुमचा रिसर्च टॉपिक जो आहे तो हायलाइट करता येईल. नंतर जनरल डेव्हलपमेंट इन द फील्ड, नॉट वर्दी कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड एक्सप्रेस थ्रू द व्हेरियस रायटिंग. कनेक्ट अँड प्लेस युअर प्रपोज सब्जेक्ट ऑफ स्टडी इन लिटरेचर रिव्ह्यू टू हायलाइट इट्स रिलेव्हन्स. म्हणजे आपल्या टॉपिकशी मिळते जुळते त्याचा रिलेव्हन्स आला पाहिजे. आपण टॉपिक एक सिलेक्ट केला आणि जर आपण त्याच्या टॉपिकशी मिळते जुळतं जर रेफरन्स नाही देता तिसरा जर रेफरन्स दिला, फॉर एक्झाम्पल आता माझा तुम्हाला सांगितलं इम्पॅक्ट ऑफ स्टोरेज फंजा ऑन ऑइलचे डिटोरेशन आणि मी रेफरन्स द्यायला लागलो आयसोलेशन ऑफ लार्वा, तर ते लार्वा आणि फंजाचा काही अर्थार्थी संबंध नाही. तर असे रेफरन्सेस टाळायचे, म्हणजे तुमचं थोडक्यात रिलेव्हन्स आला पाहिजे, त्याचा संबंध आला पाहिजे त्या ठिकाणी. असेच रेफरन्सेस त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सिनॅप्समध्ये कोट करायचे आहे. त्यानंतर रिसर्च मेथोडॉलॉजी टू बी अप्लाइड ॲज पर द रिसर्च डिझाईन डॉक्ट्रिनल और नॉन डॉक्ट्रिनल. एक्सप्लेन हाऊ यू विल अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह. जे ऑब्जेक्टिव्ह मी आता तुम्हाला सांगितलेले आहे ते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव्ह करायचे असतील, मिळवायचे असतील तर कुठल्या मेथड तुम्हाला अडॉप्ट करावं लागतील, कुठल्या मेथड अवलंबावं लागतील. बी स्पेसिफिक. जास्त या ठिकाणी पापट पसारा करू नये. एक्झॅक्टली आपल्याला जे करायचे आहे फक्त तेवढंच त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावं लागणार आहे. Be specific and outline your process. The equipment you will use, data collection strategies, questionnaires you will distribute, and data analyzation techniques you will employ. आता हे मेथोडॉलॉजी करत असताना आपलं काय वेळेस आपण कुठलं इक्विपमेंट यूज करणार आहोत, डाटा कलेक्शनची आपली स्ट्रॅटेजीज काय राहणार आहे. आपल्याला समजा आर्ट फॅकल्टीचे तुम्ही असाल तर तुम्हाला क्वेश्चनियर तयार करावं लागतील. समजा एखाद्या ठिकाणचे तुम्हाला सर्वे करायचा आहे तर सर्वे करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रश्न तिथल्या लोकांना समजा विचारायचे असतील तर अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चनियर तयार करावं लागते. त्यानंतर दिस इज अ क्रिटिकल पार्ट ऑफ द रिसर्च. लक्षात ठेवा हा आपल्या सिनॅप्सिसचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. कारण ॲज इट डिमॉन्स्ट्रेट वेदर युअर प्रोजेक्ट इज अचिवेबल ऑर टू अम्बिशियस. कारण हेच रिसर्च मेथोडॉलॉजी डिसाईड करणार आहे की तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट केलेला आहे, जो सिनॅप्सिस तुम्ही लिहित आहात तर तो खरोखरच व्हॅलिड आहे का. त्यानंतर डाटा कलेक्शन and kind of research requires some kind of data, make mention of sources and nature of data to be collected and utilized in the report. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, डाटा कलेक्शन तर महत्वाचं आहे पण तो डाटा कलेक्ट केल्यानंतर त्याचं व्यवस्थित अनालिसिस सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे. समजा 50 ठिकाणी तुम्ही गेला आहात, 50 ठिकाणी तुम्ही जाणार आहात, तर 50 ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी समजा तुमचे आपण गृहीत धरूया की 100 पेज भरलेले आहेत, पण ते 100 पेज सगळेचे सगळे पेज न लिहिता त्यामधून एक्झॅक्टली थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागणार आहे. यालाच म्हणतात डाटा अनालिसिस. इफ द स्टडी इन्व्हॉल्व द डाटा कलेक्शन फ्रॉम द रिस्पॉन्डंट फॉलोइंग इज द स्कीम. इन्व्हर्स ऑफ द स्टडी. आता इन्व्हर्स ऑफ द स्टडी मध्ये आपल्याला काय पाहिजे, स्टेट द सोर्स, एस्टिमेटेड नंबर ऑफ टोटल पॉप्युलेशन ऑफ युनिट. ज्या ठिकाणाहून आपण डाटा कलेक्ट करत आहोत त्याचा सोर्स आपल्याला त्या ठिकाणी, त्याचा रेफरन्स त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो. त्यानंतर सॅम्पलिंग डिझाईन, मेथड ऑफ सॅम्पलिंग टू एक्सट्रॅक्ट द रिक्वायर्ड नंबर ऑफ सॅम्पल. आता फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगितले की बायोकेमिकल पॅरामीटर सॅपोनिफिकेशन नंबर आपल्याला काढायचा आहे. तर सॅपोनिफिकेशन नंबर काढत असताना नेमकी कशी मेथड आपण फॉलो करणार आहे, कुठल्या सायंटिस्टची किंवा कुठल्या ऑथरचं कुठलं बुक आपण रेफर करणार आहोत त्याचा आपल्याला त्या ठिकाणी रेफर द्यावा लागतो. टूल्स म्हणजे जे काही इक्विपमेंट्स आहेत, द वेज टू कलेक्ट द रिक्वायर्ड डाटा लाईक इंटरव्ह्यू शेड्यूल, क्वेश्चनियर, पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन, केस स्टडी. आता टूल्स म्हणजे काय, साहित्य. समजा आर्ट फॅकल्टीचे असाल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या साईटवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणच्या लोकांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. त्यानंतर समजा तुमचा रिसर्च वर काही इतिहासातला असेल असं आपण गृहीत धरूया,
समजा पन्हाळा किल्ला आहे. तर पन्हाळा किल्ल्यावर आपल्याला रिसर्च करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर आपल्याकडे काय पाहिजे क्वेश्चनियर तयार पाहिजे. क्वेश्चनियर म्हणजे काय? तिथं गेल्यानंतर तिथल्या लोकांना आपल्याला विचारावं लागते. समजा पन्हाळा किल्ला केव्हा बांधला? त्यानंतर अगोदर इथं कोणाचं राज्य होतं? त्यानंतर शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर केव्हा आले? कोणी वेढा दिला होता? शिवाजी महाराज कसे सुटले? असे क्वेश्चनियर प्रश्न तुमच्याकडे तयार पाहिजे. त्यानंतर पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन. आता समजा तुम्ही एखादा प्रोडक्ट तयार केलेला आहे आणि तो प्रोडक्ट तयार केल्यानंतर तुम्ही अ, समजा एखादे पेशंट आहेत त्यांना जर तुम्ही तो प्रोडक्ट जर कंझ्युम करायला दिला, तर त्याचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करावं लागणार आहे. तो कसा रिस्पॉन्ड होतो आणि ह्या झाल्या केस स्टडी. त्यानंतर टेक्निक. टेक्निक कुठल्या-कुठल्या तुम्ही यूज करणार आहात, ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. स्टॅटिस्टिकल कन्सिडरेशन, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन. स्टॅटिस्टिकल डाटा सुद्धा तुम्हाला लावावा लागतो त्या ठिकाणी. एस-डी, एस-सी, सी-डी असे वेगवेगळे सॉफ्टवेअर सुद्धा तुम्हाला मिळतात स्टॅटिस्टिकल एनालिसिस करण्यासाठी. सेकंडरी डाटा कलेक्शन सुद्धा तुम्हाला करावं लागतं, जसं की केस स्टडी आहे. एखादी केस तुम्हाला घ्यावी लागेल. केस लॉ, जजमेंट, कंटेंट एनालिसिस, डॉक्युमेंट एनालिसिस, मेटा एनालिसिस. एखादं डॉक्युमेंट जर तुम्हाला मिळालं, समजा इतिहासाचे तुम्ही रिसर्चर आहात. एखादं डॉक्युमेंट तुम्हाला शिवाजी महाराजांच्या काळातलं मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी मोडी लिपी असते. मग त्या मोडी लिपीचं आपल्या मराठीमध्ये रूपांतर करायचं असेल, तर त्यालाच म्हणतात डॉक्युमेंट एनालिसिस. त्यानंतर 22 चॅप्टर स्कीम सुद्धा तुम्हाला द्यावी लागते. त्यामध्ये आहे इंट्रोडक्शन आहे, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. यामध्ये लिटरेचर पाहिजे, साहित्य पाहिजे. मटेरियल अँड मेथड कुठली मेथड तुम्ही अवलंबणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. कुठलं-कुठलं मटेरियल तुम्ही यूज करणार आहात ते. एक्सपेरिमेंटल रिझल्ट त्यामध्ये द्यावं लागतील. डिस्कशन result obtained during the investigation will be discussed and compared with the result of other worker. डिस्कशन मध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. जे रिझल्ट तुम्हाला मिळालेले आहे, असेच रिझल्ट या अगोदर कोणाला मिळालेले आहे. मग काही वेगळे मिळालेत का सारखेच मिळालेत हे समजून सांगणे म्हणजे डिस्कशन करणे. त्यांचं समरी आणि कन्क्लुजन. इन दिस चॅप्टर एक्सपेरिमेंटल रिझल्ट्स विल बी समराइज्ड विथ द कन्क्लुजन. याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल जे रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत ते आपल्याला कन्क्लुजन करावं लागतं. त्यानंतर बिब्लिओग्राफी जे आपण रेफरन्स अडॉप्ट केलेले आहेत, फॉलो केलेले आहेत, ते आपल्याला बिब्लिओग्राफी या चॅप्टरमध्ये द्यावे लागते. तर ही टेंटेटिव्ह चॅप्टर स्कीम आहे. ही चॅप्टर स्कीम सुद्धा तुम्हाला तुमच्या सिनॅप्समध्ये द्यावी लागते. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जी आर-आर-सी कमिटी आहे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो.